दरम्यान एक मोठी बातमी, जातीनिहाय जनगणना करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे। जातीनिहाय जनगणना करण्याची याचिका सरकारकडे केली होती। सरकारच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। जगातील 94 देशांनी ही प्रक्रिया केली आहे। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ही माहिती सांगितली। सुप्रीम कोर्टाकडे जातीनिहाय जनगणना करण्याची याचिका केलेली होती आणि ती याचिका आता फेटाळलेली आहे सुप्रीम कोर्टानं। सरकारच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। ज्यांनी याचिका केली होती त्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं होतं की जगातील 94 देशांनी ही प्रक्रिया केली आहे, पण आपल्याकडे सरकारच्या निर्णयात कोर्ट हस्तक्षेप करणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता जातीनिहाय जनगणना करण्याची याचिका फेटाळण्यात आली। आपले प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले। रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल, या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये की जातीनिहाय जनगणना करावी आणि यापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांकडून ही मागणी केली जात होती, परंतु सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळली आहे। आणि हा सरकारचा अधिकार आहे, कारण जनगणना करायची किंवा न करायची या संदर्भामध्ये सरकार ठरवू शकतं आणि सरकारच्या या कामामध्ये किंवा सरकारच्या या धोरणामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा चेंडू सरकारच्याच कोर्टामध्ये गेलेला आहे। पाहावं लागेल की अपोजिशन विरोधकांच्या दबावापुढे सरकार झुकतंय का आणि जनगणना करण्यासाठी तयार होतंय का। रामराजे, ह्या घटनेवर आपण लक्ष ठेवून असूच त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।